श्री संत सत्यदेव बाबा यांचा 124वा जन्मोत्सव आज अतिशय उत्साहामध्ये इथे संपन्न होत आहे, साजरा होत आहे। धुनी जिथे लागते बाबांची तिथे आपण त्या भागात आलेलो आहोत। श्री संत सत्यदेव महाराज की जय। श्री संत सत्यदेव महाराज की जय।
ब्रह्मानी इंद्र बरोबरी शिव चालली सर्व शिराप्तीशी शिराप्तीमध्ये आले आणि भगवंताची स्तुती करू लागले. वासुदेवा ऋषिकेशा माधवा मधुसूदना करिता स्तवन पुरुष सुद्धानं त्या ठिकाणी पाठ ठेवला. मला भगवंताची स्तुती चालू आहे की श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंदघना सकळ देवादिदेवा कृपाळु आदि केशवा महानंदा मानवा सदा शिवा सशंख चक्रम सकिरीट कुंडलम सपीत वस्त्र सुनशिरुहेक्षणम सहार वक्षस्थल कौस्तुभश्रियम नमामि विष्णु शिरसा चतुर्भुजम. भगवंताने त्या ठिकाणी स्तुती करू लागले आणि भगवंत प्रसन्न झाले. प्रसन्न झाल्यानंतर ब्रह्मदेव म्हणतात तेव्हा या वत्सनामध्ये पृथ्वीला या पापी लोकांचा सुळसुळाट झाला. भगवंताचं नामचिंतन नाही करू लागले. काहीतरी करा. त्यावेळेला भगवंत म्हणतात काही घाबरू नका. तेवढ्यात आकाशवाणी झाली. आकाशाची वाणी सागे सकळाची तळमळ मारशी करू नका. देवकीच्या गर्भा येईल भगवान रक्षील ब्राह्मण गाई भक्त. त्यावेळेला आकाशवाणी झाली की काही घाबरू नका. भगवंत सांगतात की आकाशाची वाणी सांगे सकळाची तळमळ मानसी करू नका. देवकीच्या गर्भा येईल भगवान रक्षील ब्राह्मण गाय भक्त. मी देवकीच्या पोटी अवताराला येईल आणि रक्षील ब्राह्मण गाय भक्त. ब्राह्मण गाय संत महात्म्यांचे त्या ठिकाणी रक्षण करील. या धर्माचं रक्षण करील. या धर्माची संस्थापना करेल. महाराज ज्या वेळेला या पापी लोकांना सुळसुळाट होतो ना, या पृथ्वीला होतं ना, त्यावेळेला प्रत्येक युगामध्ये भगवंत जन्माला अवतार घेतात. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजामि. रक्षण करण्याकरता भगवंत अवतार घेतात. धर्म रक्षावया अवतारगेशी आपल्या पाडीशी भक्तजना. त्या भगवंताचा मानस भेदच आहे. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी परित्राणाय साधना विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनाय संभवामि युगे युगे. भगवंत प्रत्येक युगामध्ये अवतार घेतात. महाराज या ब्रह्मदेवाला इंद्रदेवाला शिवजीला आणि पृथ्वी मातेला सांगितलं काही काळजी करू नका. मी देवकीच्या अवतारीत अवताराला येईल. महाराज त्या वेळेला काय झालं, भगवंत शेषाकडे गेले. शेषाकडे गेल्यानंतर शेषजीला म्हणाले चला आपल्याला आता अवतार घ्यायचा आहे. त्यावेळेला शेष म्हणतात नाही देवा, मागच्या जन्मामध्ये मी तुमच्या सोबत लक्ष्मण झालो होतो. त्यावेळेला 14 वर्ष वनवास भोगावा लागला. आता नाही. महाराज आता भगवंत म्हणतात अरे शेषा आता तू मोठा हो.